केला पाहिजे। पुढल्या मागील काळामध्ये म्हणत होते म्हणते काही एवढं मोठं दे भले एवढं मोठं दे पण देवानं म्हणलं म्हणते का बे लेका एवढं स्वस्त भरून पाय मग एवढं मोठं मागतो म्हणून हे हितभरी पोट माझं आपल्याच्यानं भरणं होत नाही। आणि म्हणून 15 दिवसाचा जमाना झाला दादा, तमाशाचे कार्यक्रम आहेत, घरी झालं नाही। एक दोन एकट माझ्याकडे शेती आहे आणि त्या शेतीच्या भरोश्यावर माझा परपंच चालत आहे। वावरामध्ये वांगे लावले, भेंडे लावले, मिरची लावली। पत्नीला म्हटलं अगं भंडाऱ्याचा बाजार आहे, त्या भंडाऱ्याच्या बाजारामध्ये आपले तोडलेले वांगे भेंडे घेऊन जाशील? पत्नी हो म्हणाली। पण का करता साहेब, 15 दिवसाचा जमाना झाला, पत्नी गोड माझ्यासोबत बोलत नाही, आचार विचार सांगत नाही। पण मी सुद्धा इकडे तमाशावर असल्या कारणानं फोनही घरी लागत नाही। पण आज तमाशा नाही आहे, आजचा संध्याकाळचा कार्यक्रम आहे, दिवसभराची सुट्टी आहे। पण नाही, घरी गेलं पाहिजे आणि आवाज दिला पाहिजे। पत्नीशी तो जर बोललो नाही तर पत्नी आमच्या घराचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही। मला घरी जाणं महत्वाचं आहे आणि म्हणून बोलत चालत घराकडे जातो। हे जागा खुली गाडी ठेवता का येणारे पुष्कळ हो तर एवढी गेले काहीतरी म्हणत गेलं, आवाज रोज पाहिलं पाहिजे, काहीतरी म्हणत गेलं पाहिजे, ऐका। हो हो त्याचा वरती देशी वरती देशी महातीला विठ्ठला तू मेरा शनीचे मा एक रेब्याचे मा कोटी गेलीस बरोबर
आमच्या बाईच्या जातीला कामच आहे. सकाळपासून काम झाले, 12 वाजले, काम संपले का टीव्हीची बटन लावली की बाई नाही होऊ शकते. घराचा दरवाजा आहे, कोणाकडे तरी जाऊन बसली असेल म्हणून माझा आवाज होत नसेल. नाही, प्रेमाने आवाज दिलाच पाहिजे. आणि पत्नी एका शब्दाने येईल, कारण माझी पत्नी लाडाची आहे, गुणाची आहे, वाणाची आहे आणि कधी माझा तिने तिरस्कार केला नाही, रागही केला नाही. हो, आज पत्नी घरी नाही, नाही कुठेतरी घरामागे असेल, कोणाकडे गेली असेल, आवाज देऊन पहा. संडा सप्त नाही गेली एकाची होऊ शकते. पोरगी जमून आला असेल तर आता दिवाळीच्या काही चकुल्या मकुल्या खाते काही होऊ शकते. शिला बापा माझ्याशी बोलत नाही, मी त्यांच्याशी बोलत नाही. चला घरातली सर्व कामं आटपली, देवपूजन करते, नंतर जाते. हा गेलं पाहिजे काहीतरी. माई पत्नी घरामध्ये पूजा करत आहे आणि मी येशीला करून आलो नाही. माझी पत्नी भक्तीमध्ये आहे, मी गुन्हा केला आवाज देऊन, पण काय करतोय प्रेमाने आवाज कारभाराने. अगं येशीला चला एकदा म्हणता, दोनदा म्हणता, तीनदा आवाज दिला पण दिलं पाहिजे. कारभारी बिंदूचे बाबा काय झालं, कसलं काम पडलं तुम्हाला? काय झालं? हो, आपल्या लग्नाला 10 वर्ष झाले. हो झाले ना. तू ना एकही दिवस नवीन लुगडं घातलीच नाही आणि माझ्यासोबत कोणी आलीच नाही. हे जुनच लुगडं घातलं, जुनं आताच्या आता इज्जत दाखव ह्या गावामध्ये. 40 कोटी मी चालली तिकडे म्हणे पाहायला चालली. म्हणे पाय चालली हो बेल्याला. काय त्या मंडईमध्ये? तिथं का नाही तमाशा आहे म्हणे बाई माणसाचं. कोणाचा? ते तिकडची बाई आहे म्हणे सरांडीची. श्रीदेवी बाई. हो श्रीदेवी बाई. अजून कोणाचा? उमेश भाऊचं. उमेश शेठचा. त्याच्या पाहायला चालली. त्याचा पाहायला चालली. घरातला कवा पाहिजे? घरातला पाहायचा आहे. माई 1 घंटा झाला मी तुला आवाज देऊन आलो. का झालं तो? आणि हे सडलेली वासकायची येऊन आली घरात. कायची वेळ तुला ना माहित? मग घरात कोण राहायचे, तू का मी?
तुला माहित आहे काय झालं? 15 दिवसाचा जमाना झाला मी तमाशावर जाऊन राहिलो. हो, झालं, खरंच आहे. आपल्या घरी 1.5 एकर शेती आहे आहे ना? आहे ना हो. त्याच्यामध्ये आपण भेद्रे वांगे मिरची लावतो. लावतो. कोणी दर्याचा धंदा करतात, हो ना? कोणी दुधाचा धंदा हो, करतात, सर्व. कोणी किराणा आहे, कोणी अमकाय कमके ढमका. काय? प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक जण आपापल्या परीने पोट भरतात. भरतात. त्याचप्रमाणे आपलाही भाजीपाल्याचा धंदा आहे. आहे. मग तुला सांगून ठेवलं होतं का भंडाऱ्याचा बाजार राहते त्या बाजारामध्ये घेऊन माल घेऊन जाऊन 2 पैसे घेऊन निघून येतो. मला एक सांगा, तुमच्या या वेगवेगळ्या धंदाबाई या घरामध्ये कोणती उन्नती आहे? काय कोणती उन्नती आहे सांगा ना. हो का? म्हणजे तुम्ही खरं खरं सांगा. हे बायको म्हणते भाजीपाला विकल्यानं कोणती उन्नती आहे? उन्नती आहे. मला सांगा बाया तुम्ही का खाता? नाही ना तुम्ही गोटे खाता का? तुमच्या घरी कारखाना मुरुम येते का खाता? भाजीपाला करताना वांग्याची भाजी, आलूची भाजी, भेंड्याची चटणी करता का नाही करा? मला एक सांगा, राव्या नका एवढे तेल पाडा. वैताळ कोटची काय झालं? अगं त्या धंद्यावर आपला पोट आहे ना? आहे ना. मग आज हे माल घरामध्ये सडून राहिलं याची तुला चिंता नाही. आणि ज्या बहीण तुला मंडळीला जावं जास्त वेळ आहे नाही. एक काम कर, भाजीपाल्याचं टोपलं घे आणि लवकर फटकन तयारी कर. ए कारभारी, बरं म्हणा हे भाजीपाल्याला टोपलं घेणार नाही आणि त्या तिकडे गावामध्ये विकायला नेणार. म्हणलं होतं आजीबाई तुला नको मागून देऊ. तुला म्हणलं होतं मी ना पिल्याची पोरगी म्हणे मागून नको देऊ. तर तू म्हणे अरे उमेश ना तू म्हणे पोरगी 1 नंबर आहे मागून घे म्हणे. आणि हे पूजाड्यानं माया मागं लावली. हे पूजाड्यानं माया मागं लावली. या बाई एका कामाची ना धंद्याची नाही मागत होता तर हे मागणारे म्हणे आणि हे मा असा करून ठेवली. इले घेऊन तिथं घरी जा. नाही जास्त नाही जास्त नाही. बाई बरं. 3 दिवसात तोच माझा हा. व्यवसाय. कांदा मुळा भाजी नावची विटाबाई माझी. आणि हे 2 पोरं आहे कधी याचं तुला माहित आहे? त्या दिवशी मी आलो तर का म्हणे कामाने घरी येता बरोबर म्हणे पप्पा पेन नाही, पप्पा म्हणे मला रजिस्टर नाही. माझंच काम राहते. हे लाल बकर म्हणे पप्पा पेपर चालू झाले मला भूक नाही. आता काही नाही घेऊन देऊ. पण एक सांगा, बायको करायला चूक लागला, पोराला करायला चूक लागला तर मला सांग बायको करायला सुख लागला पोसायला नेट लागते तर एक काम कर तू आपली बॅग घे ना भावाच्या घरी. कशी जाईन गाठीला गाठ बांधून आली लग्नाची 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 आणि मी का नारळाचा भुरा वाटलो होतो या लोकांना. करू नको हे टोपलं घेऊन निघलं. मी हे कपडे घेणार नाही. एवढा कापूर आणा आणि हिच्या समोर लावून घ्या मस्त दर्शन घ्या. नाही जात का पाय बरं अव खालची वरत चढत चालली. पाय बरं शिले अव 2-4 काळीने एका गरीनं पिले. ए बैठा पनिया भरन को जाए पनिया भरन को जाए गोरी पनिया भरन को जाए गोरी
असतील तर खाशील पण नाही जाशील बाय बरं ए बैताळी नाही जास का रुसू नका बसली ग मला नाही चालत. हे माझी शिला अहो रुसू नका बसली ग माझे लाडाचे नाव रुसू नका बसली ग माझे लाडाचे नाव नसलाचं सोंग नको जाऊ हे शिला अगं नसलाचं सोंग नको जाऊ शिला चांगला करत होतो ना काय म्हणले पाटील मी आपल्या घरी चांगला करत होतो ना कळलं तो तुला तोंड काढून टाकला पाटील तुमच्या घरची खिडकी खुली होती मी म्हणलं पाटलाचा का भोकड बाकड झाला भोकड बाकड झाला म्हणून म्हणलं आज होत्याची भेटा झाला भेटे गाव नाही म्हणलो हा घरात घरात का करते वैमात दिसतं का लोकांच्या खिडक्यात टोम टाकू टाकून पाहिजे आदत पडून आहे म्हणे घराजवळचे माणसं चांगले राहिले पाहिजे म्हणलो तर तुम्ही पाटील साहेब या घराच्या बाहेर सामान बोकड्या बाकडी करून राहिल्या हे बरोबर आहे हा का करू दे काऊन मी काही समजतच नाही अरे काऊन तुला सांगायचं म्हणून लाज सांग काय हरकत नाही सांगायला काय हरकत आहे का तुला माहिती आहे काऊन मी शाहीर आहो हो ना बरोबर आहे बरोबर आहे मला गावोगावी तमाशे राहते राजे हो ना बरोबर आहे माझ्या घरी शेती आहे हो माझ्या घरी भेटले मला तो विकत धंदा बरोबर आहे भाजीपाला धंदा करतो पण माझ्या कार्यात लागलं तर मी म्हणलं बायकोला हा आपल्या घरी भाजीपाला आहे तो विकायला घेऊन जातो हो ना का करते दादा 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 अरे सप्पा महाराज सारं वाया गेला दादा सारं महाजा वाया गेला दादा दादा कोणी बिघडले कोणी कोणी अरे बिघडले म्हणजे काय सांगू बायको ऐकत कशी ऐकल कशी ऐकल तुम्ही बायको कशी ऐकल त्यासाठी माणसाला धाक पाहिजे धाराला पाहिजे इम्प्रेशन पाहिजे पाहिजे धाक पाहिजे धाराला पाहिजे इम्प्रेशन पाहिजे धाक धराला आणि इम्प्रेशन काही पाहिजे हा कोटी भेटते हा कोणी भेटते तुला माहित नाही सांगून एवढे म्हणजे तुला असं वाटते का माझ्याकडे धाक आहे दरारा इम्प्रेशन आहे बरोबर आहे आणि माझ्याकडे काहीच नाही आता तर तोंड टाकल्या मी आपल्या बायको समोर करत होतो बरोबर आहे झगडा करत होतो तर तुला काऊन तोंड टाकला तोंडाला म्हणजे बंद वाटलं आज मला हे सांग या गावचा तू सुशिक्षित पाटील आहे सुशिक्षित तू या गावचा पाटील आहे त्याने तुला तरी बिघडलं तर उद्या मी बिघडी माया पाठी मागे हे तुमच्या गाव बिघडून जाईल पाटील गलत बोलत जाऊ का गलत बोलत जाऊ का पाटील म्हणून पाटील त्यासाठी माणसं पाहिजे खुबी
जेवण पाहिजे राज्य उभी का पाहिजे माणसात पाहिजे कुबी हे का पाहिजे जेवण पाहिजे राज्य उभी हे का पाहिजे तुला माहित आहे का पाटील का म्हणते तिले पाटील माणसाला माणूस दूर बाई होते बरोबर माणसाला माणूस दूर होते बाई बाई दुरस्त होते बरोबर ढोर ढोराने दुरस्त होते पाटील कुत्रा कुत्रे दुरस्त होते माणसापासून माणूस दुरस्त होते बरोबर हो ना बाईपासून बाई दुरस्त होते बरोबर आहे. पण हे कुत्र्यापासून गाव काहून त्याचे जीवन नाही झालं पाटील त्याचे जीवन नाही झालं का हा हा तुझ्या लग्न झालं का रे? नाही तू बरं जाऊ तुला सांग बे. होय लगेच झालं म्हणजे तुला बायको केला केलं हा काय केला काय केलं म्हणजे आपल्या कामासाठी केलं आपल्या कामासाठी केला आऊ म्हणजे मग तुझ्या घरी तर काय करणारा असेल बे म्हणजे अरे मी घरी बाहेरून गेलो ना माझ्या घरी कोंबडी आहे बाप्पा दरवाजात कधी गेलो नाही हा एवढा मोठा अंडा लागते मायनं पाहिलं का बे अंडा देताना एवढं दिवस? मायनं पाहिलं का हं? एवढं अंडा देताना? पाटील बाजी एवढा मायनं पाहिलं का बे? लेकरं, मागच्या पुढे पुढचं मागं करी मी का म्हणतो ते जाऊ दे हा तू पटकन घरी जा गायले अबे मला सांग गायले जाऊ हा संसार बिघडला हो माणूस माणसाचा का बी येते बरोबर बरोबर आहे हो ना अरे मलाही वाटते रे हा माझ्या बिघडलेला संसार जर एका जागी बसला हो तर माझाही बरोबर सुधारत बरोबर आहे ना. आहे का नाही खरी गोष्ट आहे. म्हणून हा. माणसाने माणूस सुधारते हो बाईपासून बाई सुधारते बरोबर म्हणून म्हणलं घेऊन माझ्या घरापर्यंत ये होऊ शकते तुझ्या पटवीचे विचार माझ्या परीला पटले हो ना दोघेही बाजारला जातील बरोबर आहे बरोबर आहे हे गोष्ट बरोबर जा आहे लवकर बोलव ना काम तुम्ही इज्जत नियत करा झाली का हा? तुम्ही नियत ए, करा येत नको म्हणून हा नाही म्हणून म्हणजे तू म्हणलं घरी जाऊ दे आपल्या बायकोला का हो? काय झालं जाणू काय झाले आचार्य विचार घेण्यासाठी असं असा म्हणलं तू जा लवकर ये. त्याला घरी नाही घालून ठीक आहे या पटकन. हा. या वाईन पाटलाच्या घरी भोमळ्या गेल्या जेवढ्या होत्या तेवढ्या उद्या सोडून दे भाऊ घरी गेलो तर या कोणत्यातली त्या कोणत्यातली त्या कोणत्यातली त्या कोणत्यातली पण काही असो बायको येते कशी भेटते म्हणाला तुम्ही बायको भेटते कोण नाही म्हणते गव्हर्नमेंटने 3 इंजेक्शन घ्यायचे 3 आता कोणत्याही म्हणते सगळे माहित आहे त्या इंजेक्शन घेण्याला सगळे माहित आहे देशी मावा इंग्लिश देशी मावा इंग्लिश मी एक कास्तकार वर्गातला माणूस आहे मी काय नाही इंग्लिश मी जाऊ आणि मावा तरी गेलो ते तुटकीची राहायचं जिथे देते नाही देतो देशी घेतो थोडीशी आणि घराकडे जातो ठीक आहे जेव्हा बघतो मी बोर्डा जेव्हा बघतो मी बोर्डा तेव्हा मला माझा बाजिका तेव्हा बघतो मी बोर्डा तेव्हा मला माझा बाजिका
दरवाजे लावून खरं समजा आमच्या गावाजवळचा आमच्या घरा बाजूचा हो मांगाडी आहे. हो मांगाड्या आमचा रात दिवसात आमचा रैसन करते खरी गेली असेल पाहिलं. ठीक आहे काही हरकत नाही. आवाज देऊ पाहतो घरी आज का इंद्याचे माय हे गेंड्याचे माय त्या बहिणा खेकड्याचे माय उडी गेली का बापा अशी काही माना नाही. काहीतरी तिने आवाज देऊ पाहतो. हो का काही हो घरी बता नाही कागद वगैरे म्हणतो ना ते ठीक आहे. आलो गेलो पण आहे एक गोपे घरी येस का काही बता नाही बाबा हातला होईल नाही करत आमची टीव्ही लावत बसते आणि आपलं खेळ पाहत बसते. आवाज देऊन पाहिजो हे शिसुंद्रीचे माय घरी यायची का वांग्याची आई शेंद्राचे माय हे टमाट्याचे मम्मी हे समोरचे माय मारी मोळमाळच काम टाकील का वाटून राहिला बोलल्यावर माझी पुरीची पुरी बापरे मोला नाही मोळमाळ काढली वेल्डिंग वाल्याला त्या दुकानामध्ये घेऊन जाईल का वाटून राहिला काय झालं हा तुला माहित नाही काय झालं काय झालं म्हणजे माझ्या बॅटरी बहुत फुल पॉवर मध्ये आता एवढं गरम पाऊस झाला हो तो कोणी केली होती कोणी भाजीमध्ये आहे वाढली तुझी झाल्यासारखी आता मुद्दा आम्हाला काही झालं नाही भाजी म्हणून तेही वाढले मी वाढला. काय झालं तुला मालूम नाही काय झालं तुला मालूम नाही का नाही ठीक आहे आणि का सांगू गोपे 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 काय झालं तेच तर सांगून राहिलो बोलायला नाही तर काही नाही सांगून राहिलो. गोपे आपल्याकडे वेळ नाही जास्त शॉर्टकट मध्ये घेतो. गोपे काय झालं आणि का सांगू गोपे माझे गोपे गोपे आणि त्या पाटीलची पण कोणती बराबर नाही काय झालं मी तुला माहित नाही. अरे बाप्पा बाप्पा पाटलींची प्रकृती बरोबर नाही म्हटलं. मोठी बिमार झाली ही पाटील हलता करते वरता करते हलता करते वरता करते फक्त सिरियस आहे.
माझी मैत्रीण अजून जाईल हो. तू जायची हो. बरोबर आहे. मग तू का पकडून राहिली चालेल. का पकडून काय राहिली म्हणलं काजू, किसमिस, एक किलो तेल. अरे माझ्या बाप्पा काजू किशमिश खांदा बदामा बाबड्या आहे ना तू सगळं सगळं पकडून राहिली ठीक आहे आपण जायचं तर आपण असे नाही जाय काहीतरी गुणगुणी गेलं पाहिजे काय केलं हरकत वाटत म्हणून मी काय म्हणतो आकाश मोहतो मी आकाश मोहतो मी टीमा तुझा आकाश मोहतो मी टीमा तुझा त्या बहिमा असा म्हणजे रक्त नको आणू ह्या बहिमा डबे पावायला जातो मला रोज सगळं सगळं चालली बा हा रस्ता नको हा रस्ता नको त्या बांधायतून गेली त्या चोवल्या म्हणजे बाप पाय बसला त्याच्यापर्यंत बोलला त्या बापाला काय केलं असतं नाही, माझ्या बापाचं नाही केलं तर तुझ्या बहिणीचं काय केलं असतं. तो बाई पाटला जवळ तोच होतो बा माय 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 किती लोक आहे व पाटलाचा. चांगली बोल मारानं दिवसभर मारूनच राहिले. ठाकून गेलो की पण हे म्हणते काय रमवले पाटलाचा वाडा पाटलाच्या अशी वाड्यात म्हण हा लंबा एवढा पाटलाचा वाडा अजय पाटलाच्या वाटी दोन पाटील घरी आहेत का हो बाबाजी घरी आहेत का जी नमस्कार नमस्कार जी नमस्कार अरे भोकणार का तू भोकणार तुमची बायको आली का म्हणलं हा तुमची बायको हा बाबा बायको म्हणजे मी काय कशी गेलो माझ्या बायकोला नाही तुझी बायको कुठे का कोणा म्हणजे तुम्हाला माहित नाही का नाही हे बा माय माझ्या बायकोला आपली माय म्हणते. माझ्या नाकरात या दोरगिरी फिटला भोगा पिंजरी. झालं एवढ्याच ठेवा त्यासाठी उद्याही गंमत आहे. पाटील तुमची बायको मागा बरोबर आहे ना आपली काउंटी मा बायकोला आपली बायको म्हणते माझे मला हे सांगा तुमची बायको काय नाही केली का आपली बायको मागं मागं होती आणि हे कधी आली ती हे मला शिंगायला की असेल बरं मी काय म्हणतो, दोन शब्द बोलू का तुमच्या पत्नीसोबत दोन शब्द बोलू बोल गेली बा बोलाची म्हणाई नाही पण माझ्या पत्नीले बोलायचं आहे तर दुरून बोल म्हणजे नाही हा बोंबली झालाय गचकर माझ्या का ते काय बोबडी का म्हणून दुरून बोल काय बोलायचं सविस्तर बोल बोल बरं ठीक आहे लीलाबाई हो लीलाबाई लीला माझे दोन शब्द ऐकून घेता का हो ना. बघ बाई माझ्या घरी शेती आहे माझ्या घरी
हे देवीच्या मंगळाचा विचार आमच्या घरी काय छोटासा. माझी पत्नी एकटी जाऊ शकत नाही तर माझ्या पत्नीसोबत तुम्ही जाऊ शकता. मग सांगू तुम्हाला काय करायचं आहे. बाजाराला जायचं आणि आपला धंदा दुकान लावून घ्यायचं बाजारामध्ये आणि काही जे काही गिऱ्हाईक येते त्यांना आपला माल विकायचा. माझ्या पत्नीला सपोर्ट करणार बरोबर. युगा युगाच्या नहारी निघाल्या मानवा पुढे प्रगती आहे अनतितेक झाले विद्वान नवाई कितेक झाले विद्वान महान स्वतः देश होईल महान होईल हो
महान झालं. झालं. या देशामध्ये विद्वान जन्माला आले. हो आले तुला ना. माहित आहे या जगाच्या पाठीवरती आपल्या देशामध्ये चंद्राचा शोध लावला. खरंच का? लावला का नाही हो, लावला? लावलं ना. आज मागच्या वर्षी त्या चंद्राचा शोध लावण्याकरता एक माणूस गेला. त्याने चंद्राचा शोध लावला. बरोबर. मग आपला देश माग आहे का? हो आहे ना. आपला देश माग नाही. आपला ते भारत देश माग आहे ना? काय म्हणतोय? घेऊन टाकलं आणि 2 पैशाचे 4 पैसे झाली आणि त्यांचा परवंच सुखी झाला. पण काय म्हणतो सांगा. वस्त्राचा परिश्रम आणि हरिचंद्र परिश्रम आणि हरिचंद्र ठेकेदार नवीन अलग अलग मारून या धीर धीर होती अलग अलग मारून या धीर धीर होती आपला सर्व माल विकला आणि मग घराकडे निघालो. पण घराकडे निघाल्याच्या आत परिवर्तनशील देश आहे का नाही? या जगामध्ये परिवर्तन होत आहे. प्रत्येक माणूस आपापल्या परिणाम भरपूर भरत आहे. आणि म्हणून काय म्हणतो आम्ही निघाल्या महादारी बसूनया विजयी रतावरी महादारी बसूनया विजयी रतावरी निघाल्या महादारी बसूनया विजयी रतावरी
चाकाला दोनच चाक, हा